नमस्कार मित्रांनो, मी संदेश खेडेकर. स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता आपल्याकडे पावसाळा चालू झालेला आहे. आम्ही रानामधून कोहलीची भाजी आणलेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये कोहलीच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. कशा प्रकारे कोहलीची भाजी ही रानटी भाजी बनवली जाते ते आपण या व्हिडिओ बघणार आहोत. मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण जी रानातून भाजी आणली ती अशा प्रकारे व्यवस्थित साफ करून घ्यायची, म्हणजे त्यामध्ये काय घाण वगैरे कचरा असेल ती निघून जाते आणि भाजी व्यवस्थित साफ होते. बघू शकता आपण व्हिडिओमध्ये अशा प्रकारे भाजी साफ करून घ्यायची व्यवस्थित. आणि मित्रांनो, आपण जी भाजी साफ करून घेतली ती प्रथम स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची व्यवस्थित, आणि नंतर ते आपण शिजवून घ्यायचे आहे. पुढे बघू शकता आपण व्हिडिओमध्ये अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची व्यवस्थित, आणि नंतर ते शिजवून घ्यायची फोडणी देऊन चांगल्या प्रकारे. मित्रांनो, ही कोहलीची भाजी आहे. पावसाळ्यामध्ये उगवते रानातली भाजी. ही उन्हाळ्यामध्ये अशी भेटत नाही आहे. ही स्वच्छ धुवून कापून घ्यायची. आणि इकडे फोडणीसाठी कांदा, मिरची आणि काय साहित्य लागत असेल ते आपल्याकडे कापून घ्यायचं. आपल्याला जे काय काय टाकायचे ते व्यवस्थित कापून वगैरे घ्यायचं आहे. आम्ही इकडे कांदा आणि मिरची टाकणार आहोत भाजीमध्ये. एवढंच नव्हे, कांदा आणि मिरची. मित्रांनो, अशा प्रकारे भाजी कापून घ्यायची, व्यवस्थित धुवून वगैरे घ्यायची साफ. कांदा कधी घ्यायचा? हां कांदा घेऊन द्यायचा.
आणि मित्रांनो फोडणीसाठी तेल, कांदा, मिरची हे पदार्थ टाकून फ्राय करून घ्यायचं आहे. थोडं असं ते शिजून घ्यायचं व्यवस्थित. आपण फोडणीसाठी जे तेल वगैरे टाकलेलं आहे ते, आणि त्याच्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. झाली ना? शिजावी नाही, शिजलं त्यांचं. शिजून झाली की झाली ना?